तर आज मात्र कोणता संघ पुढे जाईल, कारण आज आम्ही विचार केला एक संघ पुढे न्यायचा आहे, तर तो वेळ आम्हाला मिळणं फार गरजेचं आहे. सुपर 4 मध्ये काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, परंतु त्यासाठी आपलं सर्व संघांचं सहकार्य अपेक्षित आहे. त्यामुळे कोणतेही या ठिकाणी वेळ न घालवता मी विनंती करेन कुडावे संघाला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सांगोली संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. कुडावे संघ अर्थातच प्रभाकर कुटले यांचा हा संघ एक अतिशय चांगले समालोचक, शिवभक्त समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे. त्याचबरोबर चांगले निवेदक म्हणून सुद्धा त्यांना आपण पाहतोय, त्यांचा हा संघ ओळखला जातो. त्याचप्रमाणे आज या स्पर्धेला लाभले ते अर्थातच शेखर पाटील समालोचक कुडावे, त्याच्या गावचा संघ आहे. तर नाणेफेकीचा कौल लागला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला तो अर्थातच कुडावे संघानं. सलामीची जोडी आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज सागर, नॉन स्ट्राईक एंडला अमर ठोकळ, अशी जोडी सांगुर्ली संघाकडून मैदानामध्ये 5 षटकांच्या लढतीला काही सेकंदातच प्रारंभ होतोय. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्तानं आणि घेऊन जातोय थेट सामन्याकडे, ज्या ठिकाणी कुडावे विरुद्ध सांगुर्ली अशी लढत या ठिकाणी प्रारंभ होतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार झालाय कुडावे संघाकडून. वेगवान गोलंदाज प्रतीक पहिलं षटक घेऊन यावेळेस मात्र कुडावे संघाकडून हे षटक टाकलं जाईल. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. तब्बल 9 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षणाचा निर्बंध आहे. अशा वेळी मात्र सागर आणि अमर ही जोडी कशा पद्धतीने प्रतिकार करणार. पहिला चेंडू आपण पाहिला. पंचांनी मात्र या ठिकाणी दंडित केलं जातंय. बाबा रे, असे चेंडू टाकू नकोस, कारण क्रिकेटमध्ये या चेंडूंना खरं पाहायला गेलं तर एका गुन्हेगार जसा असतो त्या पद्धतीनं पाहिलं जातं गोलंदाजाकडे, कारण ही पहिली वॉर्निंग दिली जाईल पंचांकडून. बीमर अर्थातच कमरेच्या वरील प्रत्येक चेंडू हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नक्कीच बीमर घोषित केला जातो आणि पुढच्या चेंडूवर मिळणारा पंच इशारा जरूर करतील. फ्री हिटचा हा चेंडू असेल, तर इथे मात्र पहिल्या चेंडूवर मुक्तपणे खेळण्याची संधी मात्र आली आहे. 2 धावा मिळाल्या नो बॉलच्या स्वरूपात. यावेळेस मात्र अमर ठोकळ स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रतीकचा फ्री हिटचा चेंडू, फ्री हिटचा हा चेंडू खोलात टाकला होता. बॅटची कडा घेऊन या ठिकाणी शॉर्ट मिड विकेटला जातोय. अवघी सिंगल हस्तगत करता आली फ्री हिटच्या चेंडूवर. एकेरी धावेच्या बरोबरीनं सांगुर्ली संघ जाऊन पोहोचलाय तो 3 या आकड्यावर. 3 धावा झाल्यात. पहिलं षटक पॉवर प्लेचं. 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. एक वाईडिश लॉंग ऑनला उभा केलाय. यावेळेस मात्र बॅटची कडा शॉर्ट फाईन लेगला अलगद झेलला जातोय. परतावं लागेल. पहिला मोठा धक्का दिलाय सांगुर्ली संघाला. या ठिकाणी फलंदाज बाद होतोय तो सागर. यावेळेस मात्र पहिला हादरा दिला जातोय तो सांगुर्ली संघाला. सागर बाद झालाय. कोणत्याही प्रकारचं योगदान न देता मात्र तंबूमध्ये बसून हा सामना पाहावा लागेल, कारण फार मोठी जबाबदारी दिली होती सलामीची, परंतु ती मात्र पेलता आला नाहीये. नवीन फलंदाज आतमध्ये गेलाय. केतनच्या स्वरूपात आपण पाहू शकाल. 1 डाऊनच्या स्वरूपात फलंदाज जातोय, परंतु प्रतीकला मात्र मिळालंय यश. पहिला चेंडू मात्र खराब जरूर पडला होता, पण पुनरागमन केलं जातंय या गोलंदाजाकडून. यावेळेस मात्र पाहू शकाल नवीन फलंदाज. यावेळेस हा चेंडू पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहतोय. पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉल. एक अवांतर धाव जोडली जाते स्कोर कार्डवर. एकेरी धावेच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 या आकड्यावर. 4 रन्स. 4 धावा लागल्यात. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय तो अर्थातच सांगुर्ली संघ. गोलंदाज प्रतीक पुन्हा एकदा राऊंड विकेट मारा करतोय. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता त्या ठिकाणी. निर्धाव चेंडू जातोय. या ठिकाणी चांगलं कमबॅक सुद्धा पाहायला मिळतंय. 1 नो बॉल 1 वाईट बॉल जरी आला असला तरीही 1 विकेट गेले. निर्धाव चेंडू टाकतोय. कौतुक करायला हवं कुडावे संघाचा गोलंदाज प्रतीक पाटील या गोलंदाजाचं.
राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय, अडचणीत आणण्याची किमया करतोय. राऊंड विकेट जेव्हा जेव्हा मारा करतो तेव्हा उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी मात्र एक डोकेदुखी असते आणि ती डोकेदुखी ठरते सांगोली संघाच्या फलंदाजांसमोर. हा चेंडू इथे मात्र बॅटची कडा, काय घडलं जातंय, झेल मात्र सुटला जातोय. प्रभाकर खुटले त्या ठिकाणी नक्कीच एक मोठा खेळाडू आहे, चांगलं क्षेत्ररक्षक आहे, परंतु जीवनदान दिलं जाते ते सांगोली संघाच्या फलंदाजाला. इथे मात्र अजून एक विकेट घेण्याची नामी संधी आली होती प्रतीक पाटीलसाठी. निर्धाव जातोय चेंडू, मिळतंय जीवनदान फलंदाजाला. हा चेंडू लोवर फुल टॉस होता, समोरच्या दिशेला लॉफ केलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही, अत्यंत वेगानं मात्र शेवटच्या क्षणी डाव्या बाजूला मात्र झोकावत चेंडू अडवला जातोय. कौतुक करायला हवं क्षेत्ररक्षकाच्या, अन्यथा या ठिकाणी 4 धावा मात्र पाहायला गेला तर मिळाल्या असत्या, परंतु या धावा मात्र अडवण्याचं काम केलंय ते क्षेत्ररक्षक अविनाश. या क्षेत्ररक्षकांना 2 धावा जरूर मिळाल्या. या 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 या आकड्यावर. 6 धावा झाल्यात. अवघे 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. एक वाईडिश लॉंग ऑनला आहे, दुसरा वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय आणि तरी मी म्हणेन अक्षरशः लॉंग ऑफला जाऊन त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण केलं जात आहे. फुल टॉस होता, इथे मात्र मिस करतोय मी म्हणेन, ही नामी संधी दबडली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये असा चेंडू या ठिकाणी मी तर म्हणेन गोलंदाजाने सुद्धा सुटकेचा निश्वास टाकला असेल. निर्धाव जातोय चेंडू, पहिलं षटक संपल्याचा पंच इशारा करतात आणि पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या 1 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 6 धावा. पहिलं षटक पॉवर प्लेचं समाप्त झालंय आणि धावा पाहायला मिळाल्या. 6 दर्जेदार षटकाची समाप्ती यावेळेस गोलंदाज प्रतीक पाटील कडून. गोलंदाज येतोय नवीन नचिकेत पाटील. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं क्षेत्ररक्षणाचं निर्बंध होतं, या षटकामध्ये अजून एका क्षेत्ररक्षकाला मुभा दिली जाते 38 सर्कलच्या बाहेर राहण्याची. आता मात्र आपण पाहतोय डीप मिड विकेट, लॉंग ऑफ आणि एक लॉंग ऑन अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना 38 सर्कलच्या बाहेर. राजेंद्र दादा माटे माजी सरपंच यांचं या ठिकाणी आगमन होतंय, सांगोली ग्रामपंचायतीचे, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. इथे मात्र जोरदार अपील केली जाते. अपील पाहायला गेलं तर मी म्हणेन लगेच करावी लागते, कारण बऱ्याच वेळा असंही घडतं क्रिकेटमध्ये, जर अपील झाली नाही तर पंच बाद सुद्धा देऊ शकत नाही आहेत. यावेळेस मात्र लेग बायच्या स्वरूपात का होईना एक धाव जोडली जाते सांगोली संघाच्या धावफलकावर. एकेरी धाव सिंगल धावफलक गेले ते 7 या आकड्यावर. 7 धावा आपण पाहतोय. त्याचबरोबर नचिकेचा हा चेंडू खोलात टाकला होता, समोरच्या दिशेला अगदी स्ट्रेट डाईव्हचा फटका साईड स्क्रीन समोर अडवला जातोय, सिंगल घेतली जाते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते कुडावे संघाकडून. जो निर्णय आतापर्यंत घेतलाय प्रभाकर कुटले अँड कंपनीनं तो आतापर्यंत मात्र सार्थ ठरवलाय मी तर म्हणेन. कारण ज्या पद्धतीचं गोलंदाजी सुरू आहे, ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सुरू आहे, त्याचबरोबर पॉवर प्लेच्या षटकामध्ये कोणताही वाव मिळत नाहीये. अजूनही पहिला मोठा फटका स्कोर कार्डवर लागलेला नाहीये. मी म्हणेन हा निर्णय अत्यंत योग्य आतापर्यंत कुडावे संघाचा. कुडाव्याचा चेंडू होता, इथे मात्र ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये परतावा लागेल अजून एका फलंदाजाला. सांगुर्ली संघाला दुसरा धक्का. दोन फलंदाज परतले सांगुर्ली संघाचे. आता मात्र सावराला हवं. नवीन फलंदाज आतमध्ये जातोय नरहरी. यावेळेस 4थ्या क्रमांकावर जाते. खूप मोठी जबाबदारी असेल. 2 फलंदाज परतले. सागर बाद झालाय, अमर ठोकळ बाद झालाय. म्हणजे ज्या सलामीच्या जोडीकडे पाहिलं होतं खऱ्या अर्थानं पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच यांच्याकडून मोठी अपेक्षा होती, परंतु आज मात्र अपेक्षांचा भंग केला या जोडीनं. कारण सागर 0वर, त्यानंतर अमर ठोकळ परतला 1 धाव काढून. केतन आणि
नरहरीला मात्र ही जबाबदारी घ्यावी लागेल खांद्यावर, कारण तब्बल 5 षटकांचा खेळ आहे आणि 5 षटकांचा खेळ सुद्धा थोडासा माइंड गेम खेळावा लागतो. बरेचसे चेंडू आपल्याकडे असतं. क्रिकेट कधीही पाहायला गेलं तर रंग बदलतो आणि अशा वेळी आता मात्र भागीदारीची गरज आहे. जोरात लागलंय, पंचांनी जरूर लक्ष द्यायचं आहे त्या ठिकाणी, कारण इथे मात्र हुक करायचा होता, परंतु एवढा वेगवान चेंडू नचिकेतचा सरळ या ठिकाणी आघात करतोय. तो अर्थातच फलंदाज केतनच्या मात्र यावेळेस सुरक्षित असेल जरूर फलंदाज. तर ह्या चेंडूवर खास करून लक्ष द्यावं लागतं, कारण ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये हेल्मेटचा वापर आपण करू शकत नाहीये. अशा वेळी बाउन्सरच्या पद्धतीचे चेंडू जेव्हा आपण पूल आणि हुकचे फटके खेळतो तेव्हा फार मोठी सावधगिरी बाळगावी लागते फलंदाजांना. हा चेंडू यावेळेस मात्र पाहिला, अपील जरूर झाली होती. इथे मात्र अपील मात्र फेटाळली जाते. पंचांचा इशारा येते लेग बायच्या स्वरूपात. अजून एक धाव इथे मात्र पाहिलं तर अर्थातच विश्वास नव्हता. सर्वांचा जोरदार अपील चालू होती त्या ठिकाणी. अर्थातच लेग बिफोर द विकेट LBWची ही अपील पाहायला गेलं तर नक्कीच चांगलं या ठिकाणी कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. सर्वांचं सहकार्य पाहायला मिळतंय. टीमकडून सर्वांकडून अपील सुद्धा केली जाते. हे चांगलं क्रिकेट आहे. फार गरजेचं असतं या गोष्टी. युनिटी, टीम एफर्ट्स या गोष्टींना फार महत्त्व दिलं जातं क्रिकेटमध्ये. एक धाव अजून अर्जित केली जाते. तर मी विनंती करतोय सुभाजी पाटील साहेब, उपसरपंच कुडावे यांना की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. तर अजून एक फुलर लेन डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली. काय दर्जेदार गोलंदाजी मित्र म्हणेन. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अक्षरशः नाचवले मित्र म्हणेन सांगोली संघाच्या फलंदाजांना, कारण ज्या पद्धतीच्या धावा पाहतोय आपण. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि अवघ्या 9 धावा पाहायला मिळतात त्या 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. तर स्पर्धेचे आमचे समालोचक शेखरजी पाटील कुडावे यांचे काका सुभाषजी पाटील, माजी उपसरपंच कुडावे यांचं या ठिकाणी आगमन होतोय. आपला संघ सुद्धा या ठिकाणी खेळतोय. संघाला पाठिंबा देण्यासाठी या संघाचं पाहायला गेलं तर एक मानसिक पाठिंबा जरूर असतो. त्यामुळं बरेचसे कुडावे संघाचे पाठीराखे असतील, त्याचबरोबर सांगोली संघाचे पाठीराखे, सर्वच क्रीडा रसिकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्तानं. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि अवघ्या 9 धावा सांगोली संघाच्या धावफलकावर. तर इथे मी म्हणेन पूर्णपणे संत गतीनं ही वाटचाल सुरू आहे. जो निर्णय घेतला कुडावे संघानं त्या निर्णयाची सपशेल अंमलबजावणी करत असताना प्रभाकर कुटले आणि त्यांचे पूर्ण सहकारी यावेळेस मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाजीसाठी आपण पाहतोय केतन आतापर्यंत 4 चेंडू निर्धाव खेळलाय. हा अजून एक 5वा चेंडू निर्धाव खेळतोय. त्या निर्धाव चेंडूंवर कुठेतरी मी म्हणेन स्ट्राईक रोटेट करायला हवा. आपल्या नॉन स्ट्राईक एंडवर सुद्धा नॉन स्ट्राईक एंडला जो फलंदाज आहे त्याच्यावर सुद्धा विश्वास ठेवायला हवं. हे करावं लागतं. जेव्हा जेव्हा आपला खराब फॉर्म असतो रोशन मैदानामध्ये, तेव्हा कुठेतरी स्ट्राईक रोटेट करून घेणं फार गरजेचं असतं. सिंगल्सला प्राधान्य देणं फार गरजेचं असतं. फुल टॉस बॉल होता यावेळेस मात्र अत्यंत वेगानं चेंडू मिड विकेटला. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं होतंय त्या ठिकाणी. अवघी सिंगल. अविनाश अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. मात्र आज मैदानामध्ये पूर्णपणे मी तर म्हणेन झोकून दिलंय. ज्या पद्धतीची गोलंदाजी आहे आणि गोलंदाजांना अचूक साथ मिळते खास करून क्षेत्ररक्षकांची. आणि हे चित्र असं असेल तर फलंदाजी करणाऱ्या संघावर मात्र दडपण आलंच म्हणून समजा. आणि मैदानामध्ये हीच रणनीती आखली जाते कुडावे संघाकडून. धावसंख्या आपण पाहतोय 3ऱ्या षटकामध्ये दुहेरी आकड्यामध्ये आले, ती म्हणजे 10 धावा. लोअर फुल टॉस होता यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेमध्ये खेळला जातोय. क्षेत्ररक्षक तिथेही आहे. ज्या ज्या ठिकाणी फटके खेळले जातात त्या त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सुद्धा पाहायला मिळते. पूर्णपणे मी तर म्हणेन या ठिकाणी बॅकफुटवर आणले, जगडून ठेवलंय फलंदाजांना. नरहरीनं खातं खोललंय. 1 या धाबेनं सिंगलनं धावफलक पुढे जाते ते 11 या आकड्यावर. अकूट टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र ठोकतोय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. दणदणीत पहिला मोठा फटका सांगुर्ली संघासाठी षटकार.
षटकाराच्या सहाय्यानं मात्र हा आत्मविश्वास जरूर वाढवला जातोय, तो अर्थातच सांगुर्ली संघाचा. खऱ्या अर्थाने या एका फटक्याची गरज होती आणि तो फटका आलाय केतनच्या बॅटमधून. यावेळेस हा चेंडू सोडून दिलाय, पण आमच्याकडे वळालेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 पालन मैदानामध्ये केलं जात आहे. एक धाव, सिंगल न धाव फलक पुढे सरकतंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 या आकड्यावर. तिसरं षटक आपण पाहतोय. निदान 45-50 धावा येणं 5 षटकांच्या सामन्यामध्ये फार गरजेचं आहे. अन्यथा पाहायला गेलं तर दुसऱ्या सत्रामध्ये सोपं होईल कुडावे संघासाठी. यावेळेस हा चेंडू मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. गोलंदाजाचं पोहोचणं फार कठीण आहे. अगोदरच जर त्या ठिकाणी स्टान्स घेतला असता गोलंदाजानं तर कदाचित हा झेल होऊ शकला असता, परंतु मिळाल्या ज्या 2 धावा, गरज आहे धावांची आणि त्या धावा मात्र येताना सांगोर्ली संघासाठी. धावसंख्येवर आपण आकडा पाहतोय तो तब्बल 20 धावा. गेअर शिफ्ट केला जातोय. जी गाडी न्यूट्रल आणि फर्स्ट गेअरवर होती ती अचानक थर्ड फोर्थ गेअरमध्ये पाहायला मिळते सांगोर्ली संघाची. आणि आता मात्र करावं लागेल, कारण चेंडू फार कमी आहे सांगोर्ली संघाकडे. आणि धावसंख्या जर 50 कडे लक्ष ठेवलं तर मी म्हणेन कुठेतरी त्याच्या आसपास जर गेलं तर एक चांगली धावसंख्या उभारू शकतो. लोवर फुल टॉस होता. यावेळेस लॉफ केलाय. चेंडू पाहायचा लॉंग ऑन सीमारेषा, वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. एक टप्पा पडल्यानंतर चेंडू सीमा पार. 4 धावांकरता चौकार. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जातोय, परंतु इथे मात्र मोमेंटम मिळाला सांगोर्ली संघाला. खऱ्या अर्थानं 2 षटकांमध्ये 9 धावा होत्या, परंतु या षटकामध्ये तब्बल 15 धावा जोडल्या जातात. आणि आता मात्र मी म्हणेन थोडीशी गाडी रुळावर आले सांगोर्ली संघाची. 8च्या सरासरीनं 24 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय चांगलं आयोजन आपल्याला पाहतोय. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून शृंखला लाईव्ह पाहिली जाते. यूट्यूब आपण उघडलं, 24 लाईव्ह इव्हेंट सर्च केलं तर आपल्याला ही शृंखला आपण पाहू शकता. घर बसल्या मोबाईलवर सुद्धा या ठिकाणी बरेचसे प्रेक्षक जोडले गेले, त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. फार चांगला उपक्रम. संदेश पाटील अर्थातच इंजिनियर्स आहेत बोरल्याचे, त्यांनी हा उपक्रम हातामध्ये घेतला आणि या क्षणातच या वेबसाईटला मात्र खूप पसंती मिळाली. संदेश पाटील, त्याचबरोबर सीताराम कॅमेरामन असेल भातांचे आमचे, ऋतिक पाटील, सागर पाटील, हे मंडळी फार मोठी मेहनत घेतात त्या 24 लाईव्ह इव्हेंट्स ज्या ज्या ठिकाणी ही स्पर्धा यांच्यामार्फत कव्हर केली जाते. आणि एक चांगलं सुस्पष्ट पिक्चर क्वालिटी, सुस्पष्ट आवाज आमचा तुमच्यापर्यंत जो ऐकायला मिळतो यूट्यूबच्या माध्यमातून, तर त्यांचं सुद्धा आपण आभार मानूया. गोलंदाज पुन्हा एकदा. 4थ्या षटकाला प्रारंभ होतो. यावेळेस नरहरीसाठी हा चेंडू टायमिंग नव्हतं साधता आलं. एकेरी धाव जरूर घेतली जाते. त्या ठिकाणी सिंगलला धाव फरक पुढे जाते. 25 धावा स्कोर कार्डवर. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तो पुढचा सामना खेळवला जाईल. शिलगर संघ आणि त्याचबरोबर कोळके संघ, आपण सुद्धा रेडी राहायचंय. हा चेंडू आपण पाहिलात. यावेळेस मात्र पंचांकडे पाहतात. यासाठी लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा हा चेंडू वाईट बॉल. म्हणजे पहिल्या 2 षटकामध्ये जे घडलं होतं कुडावे संघाकडून, प्रतीक आणि नचिकेत जी गोलंदाजी केली होती पॉवर प्लेची षटकं असताना सुद्धा, परंतु थोडंसं क्षेत्ररक्षणाचं निर्बंध हटलं. पंचांचा इशारा येतोय. यावेळेस मात्र तिसऱ्या पंचांचं काम पाहावं लागेल. गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेतला जातोय. गोलंदाज लहू या गोलंदाजावर तिसऱ्या पंचांचं काम पाहायचं आहे. विलास पाटील यावेळेस मैदानामध्ये जातात तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. बऱ्याच वेळा ग्रामीण क्रिकेटमध्ये यावेळेस मात्र तिसऱ्या पंच म्हणून काम पाहत असतात. अगदी विकेट किपरच्या मागे, म्हणजे गोलंदाजाची शैली समोरून तपासली जाते.
हा चेंडू सरळ पॅडवर आदळला, जोरदार अपील झाली होती. अपील पहा किती, अपीलमध्ये पहा. परंतु ही तिसऱ्यांदा अपील आपण पाहतोय लेग बिफोर द विकेट. गोलंदाजाची शैली आपण पाहिली तर अर्थातच गोलंदाजाच्या शैलीमध्ये गोलंदाज आपल्या हाताचा जो कोपर आहे तो कोणत्याही कोणातून वाकू शकतो, पण अगदी सरळ ठेवू शकत नाही आहे. आणि जर गोलंदाजानं बेकायदेशीरपणे कोपर सरळ केलं तर मात्र ते तिसरे पंच गोलंदाजाला नो बॉल देऊ शकतात. यालाच ग्रामीण क्रिकेटमध्ये चेंडू फेकणं असंही म्हटलं जातं. आणि मग त्या गोलंदाजाला मात्र ठरवलं जातं फेकी गोलंदाज, त्या संपूर्ण स्पर्धेमधून त्याला बाद सुद्धा केलं जातं. नो बॉल तर मिळतो, परंतु हा प्रकार उघडकीस आणणं रोशन फार कठीण असं तिसऱ्या पंचांसाठी. कारण पाहायला गेलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिस्थितीच्या नियमानुसार गोलंदाजाला कोपर जास्तीत जास्त 15 डिग्री अंश सेल्सिअसमध्ये वाकवण्याची मुभा असते. परंतु यावेळेस मात्र तिसरे पंच आपण पाहतोय. यावेळेस या चेंडू डीप मिड विकेट क्षेत्राबाहेर ठोकलेला एक गगनचुंबी आणि गगनभेदी षटकार. धावसंख्या 33 या आकड्यावर पहिल्या 2 षटकामध्ये अवघ्या 9 धावा आणि त्यानंतर मात्र या मधल्या फळीतील फलंदाजांनी केलेली कमाल आपण पाहतोय. ही संधी दिली कुडावे संघानं आणि या संधीचं मात्र सोनं करतायत. केतन असेल, नरहरी असेल, नरहरी सुद्धा चांगली साथ देतोय केतनला. आता मात्र गोलंदाज लहू 2 व्हाईट बॉल सुद्धा पाहायला मिळाले या षटकामध्ये. एक षटकार पाहायला मिळाला. रोशनजी हातमोडे साहेब खूप मोठी मेहनत या स्पर्धेसाठी घेत आहेत. पूर्ण मैदान सुद्धा वेळ मिळेल तेव्हा फिरत असतात. यावेळेस हा चेंडू पाहायचा आहे डीप मिड विकेट क्षेत्राबाहेर. एक टप्पा पडल्यानंतर चेंडू सीमा पार 4 धावांकरता. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. 37 रन, 37 धावा सांगुर्ली संघाच्या धावफलकावर पूर्णपणे लयीत आलाय. आता मात्र जो केतन पहिल्यांदा आपण पाहिलं होतं तब्बल 7-8 पहिले चेंडू खेळला होता, 5 निर्धाव खेळला होता त्याच्यामध्ये, परंतु आता मात्र केतनच्या बॅटला बॉल लागायला लागले आहेत. इथे मात्र कव्हरच्या दिशेमध्ये 1 धाव काढली जाते, सिंगल येते. एकेरी धावेच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचले ती 38 या आकड्यावर. 38 रन्स लहूचं षटक आपण पाहतोय. आतापर्यंत विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 14 धावा खर्च केल्यात. मागच्या षटकामध्ये 15, याही षटकामध्ये तशाच पद्धतीच्या धावा आल्यात. म्हणजे 2-11 चेंडूंमध्ये तब्बल 29 धावा कुठल्या आणि या मात्र पत्त्यावर पडल्या त्या अर्थातच सांगुर्ली संघाच्या. यावेळेस हा चेंडू पूल करायचा होता, बॅटची कडा घेतली गेली, विकेटच्या मागे जातोय, चुका होतात. हे दडपण आहे सांगुर्ली संघानं केलेल्या फटकेबाजीचं दडपण खास करून जाणवतोय. या 2 धावा अजून दिल्या जातात. या 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40 या आकड्यावर. 40 रन्स 40 या आकड्यावर जाऊन पोहोचले. धावसंख्या आपण पाहतोय तब्बल आतापर्यंत विचार केला तर मागच्या षटकामध्ये जवळजवळ 15 धावा आल्या होत्या आणि हेही षटक महागडं ठरलं. म्हणजे पाहायला गेलं तर मागच्या 2 षटकांमध्ये 31, त्याच्या अगोदरच्या 2 षटकांमध्ये अवघ्या 9 धावा सुद्धा पाहायला मिळाल्या होत्या. हे असं क्रिकेट कधी कोणाच्या बाजूनं झुकेल म्हणूनच पाहायला गेलं तर असं म्हटलं जातं नेहमी सरडा राजकारण क्रिकेट ह्या 3 गोष्टी अशा आहेत कधी पालटतील हे मात्र सांगू शकत नाही आहे. स्लॉगवरचं षटक आहे, या षटकामध्ये पाहायचं आहे नक्कीच ज्या पद्धतीनं दोनही फलंदाज नाबाद आहेत. तर कोळके संघाचा सामना आहे. अल्पेश पाटील यांचं आगमन होतंय, त्यांचं आपण स्वागत करूया. तर मी मनपूर्वक स्वागत करतोय या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं. नक्कीच त्यांच्या सौभाग्यवती कोळके ग्रामपंचायतीच्या सदस्य सुद्धा आहेत. टाइम कर लावायचं तर नक्कीच
शेवटचं षटक आहे स्लॉगवरचं. या षटकामध्ये पाहायचं आहे ज्या पद्धतीनं मागच्या 2 षटकांमध्ये धावा आल्या, पुन्हा एकदा कुडावे संघ कमबॅक करणार का, याकडे सुद्धा खूप गरज असेल. कारण जेव्हा जेव्हा पॉवर प्लेची षटकं होती तेव्हा कुडावे संघानं कमबॅक केलं. मधले जे षटकं होती त्याच्यामध्ये पुन्हा सांगोर्ली संघानं कमबॅक केलं. आणि स्लॉगवरचं षटक आहे ज्या षटकामध्ये खास करून हाणामारी केली जाते. या षटकांकडे पाहिलंच असं जातं की पाहायला गेलं तर प्रत्येक चेंडूवर प्रहार करावा या दृष्टिकोनातूनच या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. आणि फार मोठी जबाबदारी पेलावी लागणार आहे ती तुषार या गोलंदाजाला. हा चेंडू यावेळेस मात्र लॉंग लेग रिजनकडे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा चुकी पाहायला मिळते. पकडा झेल जिंका हा क्रिकेटचा खेळ हे उगाचच नाही तत्व. आणि या चुका वारंवार पाहायला ज्या कुडावे संघाच्या क्षेत्ररक्षकांची आम्ही पहिली 2 षटकं अक्षरशः वाहवा करत होतो तेच क्षेत्ररक्षक आता मात्र धोका देताना पाहायला मिळतात. 2 धाबा अजून घेतल्या जातात. 2 धाबांच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचले ती 42 या आकड्यावर. चांगलं क्रिकेट आता मात्र सांगुर्ली संघासाठी हे घडतंय. या चुका मात्र पथ्यावर पडतात. सांगुर्ली संघाच्या गोटामध्ये स्मशान शांतता होती त्याचं रूपांतरित आता मात्र टाळ्यांमध्ये झालंय. कुट्टाप्याचा चेंडू यावेळेस मात्र कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. या सिटीज इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट 6 धावांसाठी. आमचा धोनी ग मागून असा बॉल धरतोय. अग सोनी आमचा धोनी ग मागून असा बॉल धरतोय. उभ्यानं धरतोय बसून धरतोय आडवा. पण इथे मात्र बॉल सोडतात. गाण्यामध्ये जरी बॉल धरत असतील परंतु इथे मात्र कुडावे संघ आज मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि याचा फायदा उचलला. जो खऱ्या अर्थानं केतन पहिल्यांदा 5 चेंडू निर्धाव खेळला होता. म्हणजे पहिले जर आपण 8 चेंडू त्याचे पाहिले 5 चेंडू त्याला लागले नव्हते बॅटला आणि तोच आता मात्र खोऱ्यानं धाबा उभारतोय. फाईन लेग सीमारेषेकडे चेंडू येतोय. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये चुकी. हे प्रेशर आहे फक्त आणि फक्त दडपण आहे. या ठिकाणी हा दडपण घेतलं जाते कुडावे संघाकडून खास करून. आणि या 2 धावांच्या बरोबरीनं आता मात्र सांगुर्ली संघाचं अर्धशतक धाव फलकावर 50 धावा पूर्ण होताना. वेल प्लेड सांगुर्ली संघ. जो सांगुर्ली संघ अडखळत होता पूर्णपणे बांधलं होतं. प्रभाकरनं जी रणनीती आखली होती पहिल्या 2 षटकांमध्ये सपशेल अपयशी ठरले मी तर म्हणेन. ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षकांना धावा दिल्यात या क्षेत्ररक्षकांना दिलेल्या धावा या दुसऱ्या सत्रासाठी फलंदाजांवर दडपण येणाऱ्या, फलंदाजांना त्यांच्या चुकांवर पांघरून घालावं लागणाऱ्या जर कुडावे संघाला दमदार परफॉर्मन्स द्यायचा असेल तर. तुषारचं षटक आपण पाहतोय. कुट्टाप्याचा चेंडू. अशा पद्धतीचे चेंडू जर टाकले तर ग्रामीण क्रिकेटमध्ये हे चाल पाहायला मिळतील. चेंडू 6 धावांसाठी खणखणीत षटकार. वीस चेंडूंमध्ये 43 धावांची खेळी साकारले. याच खेळाडू केतनला मात्र पहिल्या 8 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा काढता आल्या होत्या. पहिल्या 8 चेंडूंमध्ये 4 धावा आणि तोच आता मात्र 20 चेंडूंमध्ये 43 धावा ठोकतोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सांगुर्ली संघासाठी हे पहिलं अर्धशतक यावर्षीचं झळकावणार का याकडे मात्र सांगुर्लीवासियांच्या नजरा असतील. यावेळेस मात्र हा चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे 49 धावांवर नाबाद खेळतोय. वेल प्लेड केतन. थँक्यू डीजे, थँक्यू. अतिशय महत्वाचा क्षण आहे मैदानामध्ये. 62 रन्स. परंतु राजेंद्रजी माटे साहेबांकडून जर अर्धशत काही नाही केलं तरी पण 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय ते केतनसाठी. परंतु सर्वांची इच्छा असेल की एक धाव व्हावी. शेवटचा चेंडू एका धावेची गरज आहे. या सिटीज इथे मात्र पाहायचं जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. अर्धशतक झळकावलंय केतनसाठी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. वेल प्लेड केतन. 51 धावांची नाबाद केळी. बॅट झळकावायची आहे. या ठिकाणी नक्कीच प्रेक्षक मानवंदना देतील. जोरदार टाळ्यांचा आवाज आपण ऐकतोय मैदानावर.
आणि या स्पर्धेतला दुसरं अर्धशतक झळकावलं जात आहे. त्या अर्थातच केतनला हा मिळालाय. पहिलं अर्धशतक झळकावलं होतं माहुलगावच्या केतननं, कल्पेशनं, परंतु केतन क्या कहना केतन का 51 धावांची झुंजार खेळी. जो अडखळत खेळत होता त्याच खेळाडूला खेळवलं कुडावे संघानं आणि आता मात्र दुसऱ्या सत्रामध्ये ठोकावं लागेल ते कुडावे संघाला. वेल प्लेड सांगुर्ली संघ. तर दुसऱ्या सत्रामध्ये धावा करायच्या त्या तब्बल 65 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये 9 धावा आणि पुढच्या 3 षटकांमध्ये 56 धावा, 55 धावा आणि असं 65 धावांचं टार्गेट आहे. पाहायला गेलं तर खडतर जरूर असेल, परंतु याच मैदानावर 100 धावा सुद्धा पाहिल्या होत्या आपण. त्यामुळे दुसऱ्या सत्रामध्ये ज्या पद्धतीनं केतननं फलंदाजी केली त्याच पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. येणारी 30 चेंडू, 65 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये अक्षरशः रोमहर्षक सामना. आणि या रोमहर्षक सामन्यासाठी आपण कुठेही जाऊ नका. आपण यूट्यूबवर असाल तर तिथेच राहा, कारण पुढच्या सत्रामध्ये मात्र रंगत ऐकायला मिळेल. ऐकूया रोशनजी पाटील तारा यांचा आवाज. तर जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आणि व्यासपीठावरती विराजमान सन्माननीय अतिथी मान्यवरांचं मी रोशन पाटील तारा आपल्या सर्वांचं या ठिकाणी हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. आपण पाहतोय सहारा स्पोर्ट्स कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ तुरमाले आयोजित सरपंच चषक 2018चं हे शानदार पर्व. आज आपण पाहतो तब्बल पहिल्या फेरीतील तिसरा सामना आहे आणि या आजच्या दिवशी साई संघानं तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश देखील केला आहे. दुपारचं सत्र आहे. तर मी विनंती करेन शेलगर संघाचा संघनायक आणि या कोलके संघाचा संघनायक आपण टॉससाठी या. शेलगर संघाच्या संघनायकाला कोलके संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण टॉससाठी लगेच यायचं आहे. नेक्स्ट मॅच असेल आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील चौथा सामना असणार आहे. तर नक्कीच कोलके गाव म्हटलं तर आमचे मित्र रोहन म्हात्रे उर्फ भाया, संदीप जितेकर, सोमेश जाधव, त्यानंतर आपण पाहिलं या ठिकाणी आमचे निखिल जाधव मित्र सर्वजण ही स्पर्धा लाईव्ह पाहत असेल त्यांचं आम्ही स्वागत करू. तर विनंती करेन आपण शेलगर संघाच्या संघनायकाला आपण थोडा विलंब लावलाय, लगेचच आपण आमच्या मंचाकडे प्रस्थान करायचं आहे. तर येणारे 30 चेंडू, येणारे 5 षटक, 65 धाब्याची गरज असणार आहे. ती म्हणजे या ठिकाणी आपण पाहतोय कुडाबे संघाला ज्या प्रकारची फलंदाजी खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिली आहे. केतन पाटील या फलंदाजाच्या माध्यमातून अर्धशतक देखील झळकवलं. विनायक पाटील आणि प्रभाकर खुटले यांनी जर हा सामना जिंकवला तर जिजाबाई पाटील यांच्या माध्यमातून, जिजाबाई ठाकूर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील लावलं गेलं. म्हणजे दोन्ही संघाच्या समर्थकांच्या माध्यमातून आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम मात्र या ठिकाणी केलं गेलं आहे. आपण पाहतोय सांगोर्ली ग्रामपंचायत माजी उपसरपंच राजेंद्रजी माटे साहेब अर्धशतक होण्यापूर्वीच त्या ठिकाणी केतनला 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं. हे आहे मनाचा मोठेपणा, दानशूर व्यक्तिमत्व काय असावं. नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी आमच्या मंचावरती. तर नितीन चोरगे तुरमाले यांच्याकडून देखील षटकार हॅट्रिकसाठी आपण पाहतोय फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. जिजाबाई ठाकूर यांच्याकडून प्रभाकर खुटले एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आपण पाहतोय. उत्कृष्ट समालोचक, शिवप्रेमी आणि त्यानंतर अतिशय आक्रमक फलंदाज प्रभाकर खुटले यांच्यासाठी षटकार हॅट्रिकसाठी पुन्हा एकदा 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. जिजाबाई ठाकूर यांच्या माध्यमातून नितीनजी चोरगे षटकार हॅट्रिकसाठी नक्कीच नितीनजी चोरगे तुरमाले यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय 3 षटकारांसाठी. इथे षटकारांपेक्षा आपल्या संघाला विजयी संपादन करून देणं खूप महत्त्वाचं असेल कुडाबे संघाच्या फलंदाजांना. कारण आपण पाहतोय एका बाजूला सांगोर्ली संघ या मुंबई गोवा हायवेवरचा हा गाव आहे आणि आपण पाहतोय खऱ्या अर्थानं अंबर माटे या संघाचे संघनायक गेले कित्येक वर्ष या खेळाडूंना खूप मोठं योगदान आपल्या संघाला दिलं. एक अनुभवी असा खेळाडू आपण पाहतोय आणि ज्याच्या नेतृत्वाखाली आज मात्र ही नवीन पिढी आपण पाहतोय घडताना सांगोर्ली संघाची अप्रतिम दर्जा क्रिकेटचा दाखवला केतन पाटील या खेळाडूनं फलंदाजीच्या माध्यमातून. तो दर्जा मात्र या दुसऱ्या सत्रामध्ये सातत्य टिकवता येईल का सांगोर्ली संघाला हे पाहणं देखील गरजेचं बनलंय. तर जयेंद्र मुंडे या ठिकाणी उपस्थित झालेत. तर मी विनंती करेन शेलगर संघाचा संघनायक आपण या टॉससाठी लगेचच आपण यायचा. थोडा विलंब लावला आपल्या संघाने, सहकार्य करा आपण. नक्कीच नेक्स्ट मॅच 5 षटकांची असेल आणि आज इथून आपण पाहू शकाल सुपर 4 मध्ये प्रवेश करणारा एक संघ काढला जाईल.
आज आपण पाहतोय बरेचसे क्रीडा रसिक ही स्पर्धा 24 लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या पाहत असतील, त्यांना देखील माझा नमस्कार आहे. आमच्या संपूर्ण आयोजकांच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 24 लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून तब्बल 185 देशामध्ये ही स्पर्धा खऱ्या अर्थानं पाहिली जातं. ही स्पर्धेचं यश आहे, स्पर्धेचं पहिलं वर्ष आहे, पहिलं पर्व आहे. परंतु ज्या प्रकारचं आयोजन मात्र या ठिकाणी आपण पाहतोय, अप्रतिम असं आयोजन पाहायला मिळेल. टॉससाठी या शेलगर संघाचे संघनायक जयेंद्र मुंडे हे देखील आमच्या सोबत जोडले गेलेत आपण पाहतोय. तर मी विनंती करेन शेलगर संघाच्या संघानायकाला शेवटचा कॉल असेल, आपण टॉससाठी यायचं आहे. बॅक टू क्रिकेट. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतो गोलंदाज प्रभाकर खुटलेने. मात्र पहिला चेंडूमध्ये अतिशय चांगला फटका, डीप थर्ड मॅन कडे चेंडू निघतोय गोलीच्या वेगानं. स्वागत केलं फलंदाजाच्या चौकारच्या साह्यानं प्रभाकर खुटले या फलंदाजानं. तर अजून 2 चौकार जर या 2 चेंडूवरती लगावले तर जिजाबाई ठाकूर यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक आलंय या ठिकाणी प्रभाकर कुटलेसाठी. अकुटबा चेंडू होता, एलिव्हेशन नाहीये बॅटला, बॅकवर्ड क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चुका करतोय. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. सागर पारदीने जर लगातार 3 चेंडू डॉट केले तर आपण पाहतोय 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आमच्या स्पॉन्सरचं आम्ही नाव नाही घेणार आहेत, पण त्यांनी एक मोठा मनाचा मोठेपणा दाखवला आहे. तर नक्कीच आपण पाहतोय दोन्ही एंड कडून आपण पाहतोय आमच्या मान्यवरांचे क्रेडिट कार्ड, ATM कार्ड खुले झालेत. राजेंद्र माटे सर असतील, जिजाबाई ठाकूर असतील, सर्वांचं मी स्वागत करेन. चांगला फटका होता, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एकदा जोरदार आले होत्या त्या क्षेत्ररक्षणासाठी अप्रतिम एफर्ट दाखवला क्षेत्ररक्षकानं. आपण पाहतोय या ठिकाणी आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षक होता धनेश. वेल प्लेट धनेश, अतिशय चांगला एफर्ट तुम्ही दाखवला. जरी झेल सुटला असला तरी तुमच्या प्रयत्नांना मात्र या ठिकाणी 100% दाद दिली गेली आमच्या प्रेक्षकांच्या माध्यमातून. हेच तर क्रिकेट आहे. खऱ्या अर्थानं एखाद्या खेळाडूला प्रसिद्धी मिळवण्याचं काम मात्र तमाम त्याचे चाहते नेहमीच देत आहेत आणि ते चाहत्यांच्या माध्यमातून या ठिकाणी धनेशला या ठिकाणी आपण पाहतो टाळ्यांचा कडकडाट झाला गेला होता. यावेळेस मात्र ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक चुका करतो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा देखील सहजगत्या पूर्ण होता आपण पाहतोय या ठिकाणी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आणि या 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली गेली. तर माजी उपसरपंच सन्माननीय सुभाषजी पाटील, कुडाबे गावचे एक अतिशय चांगले व्यक्तिमत्व आदरणीय सुभाषजी पाटील साहेबांना विनंती असेल आपण यायचं आहे, आपण या ठिकाणी टॉस करायचा. यावेळेस मात्र डेल स्कूप करायचा प्रयत्न केला होता. तर नक्कीच अजून एक चेंडू डॉट जरी केला या गोलंदाजानं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय गोलंदाजासाठी. गोलंदाज असेल सागर पारदी. सुभाष पाटील साहेब यांच्या माध्यमातून टॉस होताना पाहायला मिळेल. संपूर्ण नियम मात्र स्पर्धेचे रोशन हातपडे दोन्ही संघानायकाला कळवतील. अतिशय चांगला झेल धनेशनं मागच्या चेंडूमध्ये जरी प्रयत्न केला होता, पण इथे आपण पाहतोय सुरेख प्रयत्न पाहायला मिळाला आणि 500 रुपयाचा मार्कर देखील ठरला या ठिकाणी सागर पारदी हा गोलंदाज. प्यार किया तो डरना क्या, प्यार किया तो डरना क्या. डीजे तर याच दरम्यान सांगोर्ली गावचे कथित चांगले व्यक्तिमत्व फर्स्ट एड बॉक्स घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. संतोषजी पारदी साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. सागर पारदी यांचे पिताश्री देखील आहेत आणि त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. फर्स्ट एड किट घेऊन जा. प्रथमोपचारसाठी आपण पाहतोय रिलीज स्प्रे बँडेड असेल जे आपण घेऊन जायचं आहे. थोडी दुखापत मात्र या ठिकाणी निर्माण झाली आहे. जीवांच्या आकांतानं मात्र क्षेत्ररक्षण आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण करतो आपल्या संघासाठी. विनायक या फलंदाजाला लगातार 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. नक्कीच तर आपण पाहतोय शेलगर आणि कोलके या 2 संघादरम्यान सामना होईल. या ठिकाणी आपण पाहू शकाल शेलगर संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलाय. हा सामना संपला की लगेच आपण मैदानात ताबा घ्यायचा आहे. कारण शेलगर संघ दुसऱ्या स्पर्धेमध्ये बिझी असल्या कारण थोडा उशीर
बॅक टू क्रिकेट आपण पाहतो या ठिकाणी आमच्या आयोजन कमिटी पूर्णपणे सज्ज होताना अमर माटे गोलंदाजी मार्कमध्ये येतो. एक अनुभवी असा गोलंदाज आपण पाहतोय. पुराणा चावल या ठिकाणी आपण पाहतोय सांगोर्ली संघाचा गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होताना. स्ट्राईक मध्ये फलंदाज असेल विनायक तुषार हा फलंदाज आपण पाहतो. नॉन स्ट्राईक मध्ये असेल विनायक साठी षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपये लगावले गेलेत. जिजाबाई ठाकूर यांच्या माध्यमातून चांगला फटका होता. इनसाइड आउटचा आपण पाहतोय. पॉइंट आणि कव्हरच्या मधून मात्र या ठिकाणी फटका खेळून काढलाय. कार्पेटच्या लगत यावेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल करेल सीमारेषा पलीकडे. सरपंच चषक ब्रँडेड चौकार. चार चार बिराडा पहिला आमचा होता कुराडा. औरुषे घरात चार चार बिराडा. जुने घरावर चार मजल्याची नवीन बिल्डिंग झाली. अरे केली कुटीचे तर याच दरम्यान सन्माननीय आदरणीय अतिथी जगन्नाथजी हातपुडे साहेबांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं स्वागत आहे. अमर माटे यांचा पुढचा चेंडू स्टेप आउट झाला होता. बीट ऑफ मध्ये आपण पाहतो धनेश चेंडू खाली येतोय. या ठिकाणी मात्र कोणत्याही प्रकारचा धोका की संभ घेतला नाहीये. फलंदाज आपण पाहू शकाल नॉन स्ट्रायकरवरचा विनायकनं निर्धाव छोटी सांगता मात्र होताना आपण पाहतो या ठिकाणी कुडाबे संघासाठी. आणि संघाची एकूण धावसंख्या षटक क्रमांक दुसरं मार्गस असताना 1-12 ही धावसंख्या आपण पाहतो. यावेळेस मात्र ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता तुषारच्या माध्यमातून. प्रत्येक डॉट चेंडूसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. सन्मान्य संतोषजी पारधी साहेब यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं पारितोषिक देखील आपण लावलं. आपल्या गोलंदाजांना प्रोत्साहन देण्याचं काम मात्र आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी केलं जात आहे. सांगोर्ली ग्रामपंचायत मध्ये रंगणारी ही स्पर्धा आज सांगोर्ली गाव या ठिकाणी खेळतोय तुरमालाच्या मैदानावरती. आणि प्रत्येक खेळाडूला मात्र या ठिकाणी प्रोत्साहन दिलं जात आहे. चांगला फटका होता. तोच धनेश मात्र या चेंडूकडे चुका करतोय. चौकार मिळेल तो म्हणजे या ठिकाणी कुडावे संघाला. याची बायको रूप सुंदरी तरी मरतोय माझ्यावरी. वा मला काय म्हणायचं आहे. या सालीचा बागवालीचा या सालीचा बाई धन्यवाद डीजे. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे कवी गायक ज्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने देखील गौरव करण्यात आला. आपल्या रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील केवाल्याचे एकनाथजी माली यांची धून आपण ऐकली आहे. यावेळेस मात्र डॉट चेंडू खेळून काढलाय. 100 रुपयाचा मानकरी ठरताना पाहायला मिळेल या ठिकाणी अमर माटे. एक डॉट चेंडू फेकला आहे अमर माटे यानं. मागच्या सामन्यामध्ये सागर पारधी याला देखील 500 रुपये. मी मान्यवरांना विनंती करेन आपली अमाऊंट या ठिकाणी जमा करायची आहे. सामना संपला की आपण लगेचच आमच्या खेळाडूंना पोरपर्यंत पोहोचू. बक्षिसं लावण्याचं काम मात्र आपल्या माध्यमातून केलं तर स्वागत आहे आपलं. अमर माटेचा हा चेंडू यावेळेस मात्र स्टेप आउट होतोय. चांगला फटका येतोय स्ट्रेट टू द फिल्डर. लॉंग ऑफच्या दरम्यान यावेळेस मात्र 6 धाब्यासाठी दणदणीत षटकार. कुटीचे 22 धाबा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. 65 मधून आपण 22 मायनस केल्या तर अजून येणारे 18 चेंडू 43 धाब्याची गरज असेल. ती म्हणजे कुडाबे संघाला. देवीदास स्पोर्ट्स कुडाबे संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. प्रत्येक षटकापासून 13ची सरासरी राखायची होती. आणि आज प्रत्येक चेंडूचा अपडेट मात्र आमच्यापर्यंत पोहोचवला जाते. आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे उत्कृष्ट गुणलेखक सुदर्शन पाटील आणि त्याचबरोबर पनवेल नव्हे रायगड नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या माध्यमाच्या कानाकोपऱ्यामध्ये व्हॉट्सअपच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सोशल मीडियाच्या माध्यमातून या स्पर्धेचा संपूर्ण लेखाजोखा पोहोचवण्याचं काम मात्र या ठिकाणी रोहित सोरगे यांच्या माध्यमातून केलं जातं. तर सागर पारधी गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होताना प्रत्येक चेंडूसाठी डॉट चेंडूसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज लावले गेले. आमचे आदरणीय अतिथी संतोष पारधी साहेब यांचे सुपुत्र आहेत. इथे आपण पाहतो कशा प्रकारे कामगिरी होईल या मैदानात. कारण सकाळच्या सत्रामध्ये हरिभाई पटेल हे देखील उपस्थित आहे आणि त्यांचे सुपुत्र यासिन पटेल यांनी चांगली कामगिरी मैदानात करून आपल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील ठरला होता. सागर पारधी गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होताना 18 चेंडू 43 धावेचं समीकरण असेल या ठिकाणी आपण पाहतोय. कुडाबे संघासाठी अकुटब्या चेंडू होता. बॅकफुटवर गेला होता. स्ट्रोकसाठी जागा बनवण्याचा प्रयत्न केला होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्राकडे चेंडू जाईल. तोपर्यंत एक सिंगल धाव मात्र घेतली जाईल दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून.
या एका धावेने आपण पाहू शकाल धावसंख्या धावफलकाती लागताना पाहायला मिळेल ती म्हणजे 1 बाद 23 देविदास स्पोर्ट्स कुडावे संघ. अजूनही बराचसा पल्ला गाठायचा आहे. येणारे 17 चेंडू 42 धावेची गरज असणार आहे ती म्हणजे कुडावे संघाला. अप्रतिम अशा भव्य ट्रॉफी आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. स्पर्धेचं पहिलं वर्ष आहे परंतु जो प्रेम आज तमाम प्रेक्षकांनी या स्पर्धेला दिला आहे त्याबद्दल नक्कीच मी आपलं स्वागत करीन. आणि खऱ्या अर्थानं या पंचक्रोशीमध्ये सतत सातत्याने क्रिकेटमध्ये चांगली गुणवत्ता आणण्याचं काम ज्या मान्यवरांच्या माध्यमातून केलं गेलं आहे आणि आमच्या पाठी नेहमीच त्यांचा हातभार राहतो असे आमचे रायगड क्रिकेट कमिटीचे उपाध्यक्ष शिरडोन ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय मंगेशदादा वाकडीकर यांचं आगमन होत आहे. सचिन गरत उपसरपंच शेलगर स्वतः क्रिकेटर देखील चांगले आहेत त्यांना देखील विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. प्रल्हाद शेठ भगत यांना देखील विनंती असेल शेलगर गावचे प्रल्हाद शेठ भगत यांना देखील विनंती करेन आपण या व्यासपीठावरती. यावेळेस मात्र एक धाव बाईच्या स्वरूपात देण्यात आली आहे. धावसंख्या धावफलकाती लागली गेली आहे 24 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ 24 धावा धावफलकावरती लागल्या म्हणजे येणारे काही चेंडू 41 धावेची गरज असणार आहे ती म्हणजे या ठिकाणी कुडाबे संघाला. या धावांचा पाठला कशा पद्धतीने करेल कुडाबे संघ हे पाहणं गरजेचं म्हणलं आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅकफुटवर गेला होता विनायक. चेष्टाचा वेध घेणारा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सागर पारदीचं प्रेझेन्स ऑफ माइंड पहा. फलंदाज बाद होतोय विनायक. माफ करा तुषार. बॅक टू द पॅव्हिलियन. टीचे अविनाश नाईक हा नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना या संपूर्ण स्पर्धेचे नियम आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं लाईन क्रॉसिंगचा नियम देखील लावला गेला आहे. सामना बरोबरीने सुटला तर नाणेफेकीचा कौल ज्या संघाच्या बाजूला लागला त्या संघाला विजयी घोषित केलं जाईल याची नोंद देखील घ्या प्रत्येक संघानं. 15 चेंडू आणि 41 धावाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहतो. या ठिकाणी कुडाबे संघासाठी कुडाबे संघाचे बिग समर्थक आपण पाहतोय सुभाष पाटील साहेब आहेत तर एका बाजूने आपण पाहतोय राजेंद्र माटे साहेब माजी सरपंच हे देखील बिग समर्थक आहेत सांगुर्ली संघाचे. चेतन सावळेकर आमच्या कुडाब्याचे अपडेटर आहेत त्यांना विनंती असेल आपण उपस्थित असेल तर या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. तकदीर देखील आहेत आमचे तकदीर ठोंबरे हे देखील आमच्या असोसिएशनचे मेंबर आहेत त्यांना देखील विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. आज आपण पाहतोय हा खऱ्या अर्थानं उरण पनवेल नव्हे तर संपूर्ण रायगडवासियांचा क्रिकेटचा खेळ हा श्वास बनलाय. आज बरेचसे युवक या क्रिकेटच्या माध्यमातून गुंतलेले बिझी आपल्याला पाहायला मिळतात. कारण ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आज आपल्या गावातील खेळाडू आपण पाहतोय आपल्या गावाचा नाव उंचवताना पाहतोय. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळत आहे. प्रसिद्धी आणि पैसा या 2 गोष्टी खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या माध्यमातून सातत्याने मिळताना पाहायला मिळतील. या बॅट्समध्ये चांगला चेंडू होता बॅकफुटवर गेला होता फलंदाज ऑफ स्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू. पंच जय पवार सर मॅन फ्रॉम कल्याण यांनी या चेंडूला स्वेअर घोषित केलाय. आपण तर धावेने संघाची धावसंख्या धावफलकाती लागताना पाहायला मिळेल 2 बाद 25 षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 15 चेंडू 40 धावेची गरज आहे. तर मी प्रल्हादजी भगत साहेब सचिनजी घरत यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य आहेत ग्रामपंचायतचे त्यांना विनंती करा पण या व्यासपीठावरती यायचं आहे. चेंडू लॉफ केला होता लॉंग ऑफच्या दरम्यान क्षेत्ररक्षक तैनात होता. आणखीन एक सिंगल मात्र या ठिकाणी मिळेल ती म्हणजे कुडाबे संघाला आणि या सिंगलने संघाची धावसंख्या धावफलकावरती लागताना पाहायला मिळेल 2 बाद 26 षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना एक चांगलं षटक हाताळतोय सागर पारधी हा गोलंदाज आपल्या संघासाठी. अमर माटे देखील चांगली गोलंदाजी केली 14 धावा खर्च केल्या. सागर पारधीने पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च करून एक बहुमूल्य विकेट देखील प्राप्त केलं. त्यानंतर पुन्हा एकदा सागर पारधी सज्ज होतोय बॅकफुटवर जातोय वारंवार विनायक हा फलंदाज. परंतु जी कामगिरी अपेक्षित आहे खऱ्या अर्थानं कुडाबे संघाच्या समर्थकांना ती कामगिरी मात्र या ठिकाणी या कामगिरीमध्ये सातत्य टिकवता येत नाही आहे विनायक या फलंदाजाला. 13 चेंडू 38 धावेचं समीकरण आहे. या चेंडूवरती जर षटकार किंवा चौकाराला तर एक चांगले धावसंख्या असेल 2 षटकामध्ये कुडाबे संघासाठी. 13-38 हे समीकरण पण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय कशा प्रकारे फटकेबाजी होणार इथून येणाऱ्या चेंडूमध्ये ते पाहणं देखील खूप गरजेचं बनलं आहे.
सागर पारदीचा हा चेंडू यावेळेस मात्र लोवर फुल टॉसचा होता. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगलच घेतली जाईल या चेंडूवरती आणि इथे आपण पाहतोय पंचाचा चेंडूचा इशारा, तो नो चेंडूचा इशारा. 1+1 अशा 2 धावा. पॉपिंग ग्रीनच्या बागेचे क्षेत्ररक्षक उभे आहेत. त्या नियमांचा या ठिकाणी आपण पाहतो उल्लंघन केला गेला कुडाबे संघाच्या माध्यमातून. पंचांचा एक अतिशय योग्य तो निर्णय आपण या ठिकाणी पाहिला. तर नक्कीच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंचांचा निर्णयाचा पण सन्मान करावा. सांगोर्ली संघ 1+1 अशा 2 धावा मात्र धावफलकावरती लागल्या गेल्या. संघाची एकूण धावसंख्या 29 धावा लागल्या धावफलकावरती. म्हणजे अजूनही आपण पाहतो 36 धाव्याची गरज आहे 13 चेंडू मध्ये या ठिकाणी कुडाबे संघाला. तर या दरम्यान सन्मान्य बालकृष्ण भगत साहेब शेलगर, प्रल्हाद शेठ भगत साहेब शेलगर आणि सचिन घरत शेलगर यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती या स्पर्धेचे मुख्य आयोजक रोशनजी हातमोडे आपल्याला विनंती करत आपण यायचा व्यासपीठात आपलं सरचे स्वागत आहे. फ्री हिटचा चेंडू गोलंदाज सज्ज होताना सागर पारदी. या व्यासपत्र आकूट टप्प्याचा चेंडू होता. आणखीन एक अवांतर चेंडू फ्री हिटचा या ठिकाणी मार्गस्थ असेल. स्पेअर चेंडू घोषित केला. अतिरिक्त बाउन्स पाहिला या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती लागली गेली आहे ती म्हणजे 30 धावा. म्हणजे येणारे 13 चेंडू 35 धाब्याची गरज. फ्री हिटचा चेंडू असेल. विनायकला मात्र या ठिकाणी बिग हिट करावा लागेल या चेंडूमध्ये. फ्री हिटचा चेंडू आहे. सचिनजी घरत, बालकृष्ण भगत आणि प्रल्हादजी भगत साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. विनायकनं मात्र या ठिकाणी बॅटचा फेस खोलला. गगनचुंबी गगनभेदी षटकार येतोय. निर्णायक क्षणाला विनायकच्या बॅट मधून डीजे जीवाला लावून गेली, अरे बेड जीवाला लावून गेली. माझी लाडाची मैना खाली जाईना, झोप येईना कारण थंडीचा महिना. खाली जाईना, झोप येईना कारण थंडीचा. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी स्वतः आयोजक या ठिकाणी निलेश हातमोडे मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन आमच्या खेळाडूंना 12 चेंडू 29 धाब्याची गरज आहे. 12-29 हे समीकरण आपण पाहतोय या ठिकाणी कुडाबे संघासाठी. तर मी विनंती करेन या ठिकाणी आपण पाहतोय हा सामना संपला की लगेचच शेलगर विपक्ष कोलके असा सामना असेल. आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दोन्ही आम्ही संघांना शुभेच्छा देतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आज बरेचसे अतिथीगण या स्पर्धेला ज्यांनी आपला अमूल्य वेळ दिला, भेट दिला. सकाळच्या सत्रामध्ये सन्माननीय आरिभाई पटेल साहेब आणि त्यानंतर शिवसेना प्रमुख पनवेल महानगरपालिका विभाग आदरणीय रामदाजी शेवाळे साहेब, उपस्थित सर्व मान्यवर यांची उपस्थिती आपण पाहिली. त्यांचा देखील सन्मान देखील या स्पर्धेच्या माध्यमातून केला गेला आहे. आणि काही वेळानंतर या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं पनवेलचे लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर हे देखील उपस्थित या स्पर्धेसाठी. त्यांचं देखील आम्ही स्वागत करणार आहोत. अतिशय चांगली स्पर्धा रंगताना आपण पाहतोय. आयोजन कसं असावं आणि नियोजन कसं करून दाखवावं हे खऱ्या अर्थानं लाडक्या आयोजकांनी या स्पर्धेच्या माध्यमातून करून दाखवलं आहे. नक्कीच 12 चेंडू 29 धाब्याची गरज आहे. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 14.50 सरासरी राखायची आहे. किमान 14 धावा तरी पहिल्या एका षटकामध्ये कराव्या लागतील. प्रभाकर खुटले हे स्वतः देखील समालोचक आहेत. त्यांचा संघ खेळतोय आणि खऱ्या अर्थानं जेव्हा आपला संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो तेव्हा त्या संघामध्ये असणारे हितचिंतक देखील मोठ्या संख्येने असतात. आणि तो हितचिंतक मात्र या ठिकाणी प्रभाकर खुटले यांच्या माध्यमातून केला जातोय. अमर पाटील, अमर ठोकल गोलंदाजी मार्कमध्ये देतो. डॉट चेंडूसाठी 100 रुपये असेल अमरसाठी. संतोषजी पारदी साहेब यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पॅच प्राइज आहे. अमर ठोकलची तुम्ही गोलंदाजी शैली पाहिली आहे. ज्याप्रमाणे श्रीलंका संघाचा गोलंदाज आपण पाहिला लसित मलिंगा, त्यानंतर नवी मुंबईमधला आशिष आगरकर गोलंदाज, तशा पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळत आहे. यावेळेस मात्र बॅकफुटवर गेला आता क्षेत्ररक्षक चुका करतो की काय, पण इथे आपण पाहतोय चेंडू विसावला गेलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एक आणि एकच धाव मिळेल ती म्हणजे या ठिकाणी कुडाबे संघाला. समीकरण बदललं गेलंय. शेवटचे 13 चेंडू माफ करा 11 चेंडू आणि 28 धाब्याची गरज असेल ती म्हणजे कुडाबे संघाला. सामना मात्र पूर्णपणे अटीतटीच्या क्षणावरती येऊन पोहोचलाय.
11 चेंडू 28 धावा. विनायक येतो स्ट्रायकर मध्ये, डावखोर हाताचा फलंदाज. तर नॉन स्ट्रायकर मध्ये पण पाहिला अविनाश नाईक. जेव्हा डावखोर हाताचा आणि राईट हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असतो तेव्हा कुठेतरी दडपण होतं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावरती. यावेळेस मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू खेळून काढलाय आणि इथे आपण पाहू शकाल 100 रुपयाचा मानकरी देखील ठरतोय अमर ठोकल हा गोलंदाज. आपल्या खेळाडूंचं पाठबळ वाढवण्याचं काम मान्यवरांच्या माध्यमातून केलं जात आहे. पहिला चेंडू निर्धाव फेकला या षटकामधला. समीकरण बदललं गेलं. 10 चेंडू 28 धावा. या स्पर्धेचे लाडके आयोजक प्रशांत हातमोडे हे देखील आमच्यासमोर जोडले गेलेत. उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत. यावेळेस मात्र चांगला फटका होता. मिड विकेट झोन मध्ये कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढला. सिंगल आणि सिंगल महिला या ठिकाणी आपण पाहतोय ती म्हणजे कुडावे संघाला. तर येणारे 9 चेंडू आणि 27 धावेची गरज आहे. जसजसे डॉट चेंडू आणि सिंगल धावा जरी आल्या तरी कोणत्याही प्रकार दडपण मात्र या ठिकाणी सांगोर्ली संघावरती निर्माण होणार नाहीये. इथून मात्र येणाऱ्या चेंडूमध्ये आक्रमण करावं लागेल. ते म्हणजे कुडावे संघाच्या फलंदाजाला अविनाश नाईक आणि आपण पाहतो विनायक या दोन फलंदाजांना चांगली बहारदार खेळी साकारावी लागेल. नक्कीच सुरुवात केली होती प्रभाकर कुठले या फलंदाजानं चौकाराच्या दिशेने. तर नंतर मात्र चांगलं कमबॅक गोलंदाजाचं पाहायला मिळालं होतं. यावेळेस मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. पंचांचा बोट अवकाशाकडे म्हणजे फलंदाज अविनाश नाईकला या ठिकाणी मैदान सोडावं लागेल. आणखीन एक हादरा बसतोय कुडावे संघाला. नक्कीच आपण पाहतोय आणखीन एक हादरा बसलाय निर्णायक क्षणाला. समीकरण बदललं गेलं. 8 चेंडू 27 धावेची गरज. नचिकेत पाटील हा फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना. 8 चेंडू 27 धावा म्हणजे या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. निर्णायक चेंडू आहेत. इथे मात्र चांगली कामगिरी अपेक्षित असेल. फक्त 2 धावा पहिल्या 4 चेंडूमध्ये खर्च केल्या अमर ठोकल या गोलंदाजानं. आता चांगली खेळी आपण पाहिली सांगोर्ली संघाच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच देखील शेलगर विपक्ष गोलकी असा सामना या ठिकाणी खेळवला जाईल. पहिल्या 2 सामन्यामध्ये आपण पाहिला जिजाबाई ठाकूर यांच्या माध्यमातून कुडावे संघ जिंकला. तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलं या ठिकाणी जिजाबाई ठाकूर यांच्या माध्यमातून कुडावे संघाला. सामना संपलेला नाही आहे. आपण वेळ घेताय. सांगोर्ली संघ सहकार्य करा. पंच आपण विनंती करा संघनायकाला सांगोर्ली संघाच्या, कारण अजूनही आपल्याला पाहतो 3 सामने या मैदानात खेळवायचे आहेत. एक टीम सुपर 4ला काढली जाईल. उद्याचा दिवस मेगा फायनलचा असेल. मेगा फायनलचा शेवट असेल या स्पर्धेचा. सुरुवात अतिशय गोड झाली. शेवट देखील गोड होईल यातील मात्र शंका नसणार आहे. दर्जेदार आयोजन आपण पाहतोय. अकूट टप्पा चेंडू होता. यावेळेस आपण पाहू शकाल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता नचिकेत पाटीलनं. निर्धाव चेंडू अजूनही डाव चेंडूसाठी 100 रुपये आले या ठिकाणी संतोष पारधी साहेबांच्या माध्यमातून. तर 7 चेंडू 27 धावेची गरज असणार आहे. ते म्हणजे कुडावे संघाला. नक्कीच चांगली कामगिरी पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिले केतन पाटील या फलंदाजानं केली आहे. विजयाचा पाया रचलाय. पण हा विजय संपादन करेल का सांगोर्ली संघ हे सांगणं देखील फार कठीण आहे. 7 चेंडू आणि 27 धाब्याची गरज. आणखीन एक डॉट चेंडू वेल प्लेड या ठिकाणी अमर ठोकल फक्त 2 धाबा खर्च केल्या या षटकामध्ये आणि एक बहुमूल्य विकेट देखील प्राप्त केलाय. तर म्हणजे अमर ठोकल या गोलंदाजाने तब्बल 400 रुपयाचा मानकरी ठरतोय. अमर ठोकल हा गोलंदाज या ठिकाणी या षटकामध्ये. केतन देशमुख यस आमच्यापर्यंत नाव पोहोचलं गेलं आमच्या फेल्थमॅनच्या माध्यमातून. केतन देशमुख या खेळाडूंना अर्धशतक झलकवलं या स्पर्धेमधलं. पहिलं अर्धशतक आपण पाहिला होता. कल्पेश माहुलकर 18 चेंडू 63 धावाची विस्फोटक खेळी उद्घाटन या सामन्यामध्ये केली होती. माहुल संघाचा आक्रमक फलंदाज. आणि तदनंतर मात्र या स्पर्धेमध्ये दुसरं अर्धशतक आपण पाहिलं सांगोर्ली संघाचा फलंदाज केतन देशमुख यांच्या माध्यमातून. तर शेवटचे 6 चेंडू 27 धाब्याची गरज आहे. अजूनही सामना संपलेला नाही आहे. जे काम पहिल्या 4 षटकामध्ये झालं नाही आहे ते काम मात्र कुडावे संघासाठी या ठिकाणी विनायक या फलंदाजाला करून द्यावं लागेल. कारण आपण पाहतो आमच्या आशिका डीजे हे देखील कुडावे गावचे आहेत. ते देखील या सामन्यामध्ये चांगले गाणे देखील लावतात. आपला संघ खेळतो मैदानाच्या आतमध्ये. आशिका डीजे आपलं स्वागत असेल. प्रत्येक डॉटसाठी संतोष दादा पारधी यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय गोलंदाजांना. गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल सूरज. सांगोर्ली संघाचा शेवटचा आपण पाहतोय आशिता किरण आहे आणि विनायक आपण पाहतोय स्ट्रायकर मध्ये असेल. 27 धावा करायच्या या मैदानावरती. याच मैदानावरती 6 चेंडूमध्ये 24 धाव्याची गरज असताना परेश कडकी या फलंदाजाने 5 चेंडूमध्ये त्या 24 धावा पूर्ण केल्या होत्या.
यावेळेस पहिल्या चेंडूमध्ये फलंदाज बाद. आणखीन एक हादरा. बॅक टू बॅक आणखीन झटके बसत चाललेत कुडाबेस संघाला. विनायक या ठिकाणी बाद होतोय कुडाबेस संघाचा फलंदाज. विशाल हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना 5 चेंडू 27 धाब्याची गरज असेल ती म्हणजे या ठिकाणी कुडाबेस संघाला. या सामन्यामध्ये मात्र मजबूत पकड मिळवली आहे ती म्हणजे सांगोर्ली संघानं, कारण विकेट देखील बाद झालेत. आपण पाहतो या ठिकाणी 4 विकेट बाद झाले ते म्हणजे कुडाबेस संघाचे. अजूनही सामन्यामध्ये रोमांचकता निर्माण करायची असेल तर या 2 चेंडूमध्ये आक्रमण करावं लागेल. 27 धाब्याची गरज आहे. जिजाबाई ठाकूर पूर्णपणे आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम. सामना जिंकला तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल जिजाबाई ठाकूर यांच्या माध्यमातून. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय राजेंद्र माटे हे देखील आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम करत आहेत. ज्यांनी 1000 रुपये देखील दिले होते केतन देशमुखला. इथे आपण पाहतोय रिलीज ऑफ रिलीज मध्ये व्यत्यय निर्माण होतोय. 2 षटकारासाठी 3000 रुपये कॅश प्राइज नितीन दादा चोरगे यांच्याकडून. 2 षटकारासाठी आपण पाहतोय 3000 कॅश प्राइज लावलं गेलं आहे. खेळाडूंना मात्र या ठिकाणी प्रोत्साहन देण्याचं काम नक्कीच केलं जात आहे. 5 चेंडू 27 धाव्याची गरज आहे. इतिहास रचणार का या ठिकाणी कुडाबेस संघाची फलंदाजी पाहणं गरजेचं बनलंय. यावेळेस मात्र चांगला फटका होता. नो मॅन्स लँड करून चेंडू ट्रॅव्हल करतो डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगानं धावून आलाय. 2 धावा मात्र या चेंडूवरती मिळाल्या. समीकरण बदललं गेलं. 4 चेंडू 25 धाब्याची गरज आहे. तर याच दरम्यान खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार सन्मान्य दत्तात्रेयजी हातमुडे साहेब, सरपंच सांगुर्ली ग्रामपंचायत आणि त्यांच्या सौभाग्यवती आणि खऱ्या अर्थानं रोशन हातमुडे, निलेश हातमुडे यांच्या मातोश्री, मी विनंती करेन सौ दर्शनाताई दत्तात्रय हातमुडे यांना आपण या ठिकाणी यायचं आहे. माजी सदस्य सांगुर्ली ग्रामपंचायत देखील आहेत. राजकारणामध्ये देखील त्यांचे चांगलं नाव आहे. तर मी विनंती करेन त्यांना आपण या व्यासपीठावरती आपलं या ठिकाणी स्वागत आहे. पूर्णपणे सामन्यामध्ये शिरकाव केलाय. सांगुर्ली ग्रामपंचायतचे सरपंच देखील या ठिकाणी उपस्थित, माजी सरपंच, तदनंतर संतोषदादा पारधी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकडून प्रत्येक डॉट चेंडूसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज देखील लावलं गेलं आहे. या ठिकाणी गोलंदाजांना पूर्णपणे एकतर्फा सामन्यामध्ये मजा राहिलेली नाही आहे, कारण ज्या प्रकारची कामगिरी मात्र या ठिकाणी फलंदाजानं केली आहे ती कामगिरी अपेक्षित नव्हती खऱ्या अर्थानं कुडाबेस संघाच्या समर्थकांना. कारण कुडाबेस संघ एक आक्रमक संघ आहे. इथे मात्र संघर्ष करावा लागला सांगुर्ली संघासमोर कुडाबेस संघाच्या या संघनायकाला. डीजे 3 चेंडू 25 धाव्याची गरज आहे. आपण पाहिला दिघाटीच्या मैदानामध्ये नाईट स्पर्धेमध्ये 5 चेंडूमध्ये 39 धावा केल्या होत्या दिघाटी संघाच्या फलंदाज रुपेश पात्रेनं, ज्या ठिकाणी एक बिमर चेंडू देखील फेकला गेला होता गोलंदाजाच्या माध्यमातून आणि तो सामना केलवणे संघानं गमावला होता. तसा इतिहास, तसा चमत्कार मात्र या मैदानात घडेल का? खऱ्या अर्थानं आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. सांगोर्ली संघाचे सर्व गोलंदाज सूरज पारधी, अमर माटे, अमर ठोकर, सूरज या सर्वांची आपण कामगिरी आपण पाहिली आहे. सागर पारधी, सूरज भोपी हा गोलंदाज सज्ज होतो. यावेळेस मात्र गुडघ्याचा वापर केला होता. पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे जोरदार अपील होती. अपिलामध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता. नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकाल 1 धाव मिळेल. सामन्यामध्ये पूर्णपणे वरचढ दाखवली. एकतर्फा सामना मात्र या ठिकाणी पाहायला मिळतो सांगोर्ली संघाच्या माध्यमातून. 2 चेंडू 24 धाब्याची गरज आहे. गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी आहे फलंदाजांना. मिडल ऑर्डरचे फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. गोलंदाज सूरज भोपीचा हा चेंडू यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा होता. चांगला फटका लगावण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक फलंदाज बाद आणि 100 रुपयाचा मानकरी देखील धरताना आपण पाहतो या ठिकाणी सूरज भोपी हा गोलंदाज. संपूर्ण कॅल्क्युलेशन सामना संपला की या ठिकाणी बजेट मांडला जाईल आमचे स्कोरर मित्र सुदर्शन पाटील यांच्या माध्यमातून. नक्कीच जे डॉट चेंडू फेकले गोलंदाजाने त्या डॉट चेंडूनुसार प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी कॅश प्राइज दिलं जाईल. शेवटचा चेंडू आहे. औपचारिकता पूर्ण करण्याची सज्ज होताना आपण पाहतोय कुडाबेस संघ. जिजाबाई ठाकूर आपलं देखील स्वागत आहे. खूप मोठं या ठिकाणी योगदान दिलं आपण या स्पर्धेसाठी. तर 1 चेंडू आणि 23 धाब्याची गरज आहे. या ठिकाणी आपण पाहू शकाल ती म्हणजे कुडाबेस संघाला म्हणजे सामन्यामध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवलंय. इथे आपण पाहतोय सांगोर्ली संघाला. तर नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहा. शेलगर संघ आणि कोळके संघाच्या संघानायकाला विनंती करेन आपण लगेच सज्ज राहायचं आहे. वेल प्लेड या ठिकाणी कुडाबे टीम अँड सांगोर्ली टीम हा सामना मात्र पूर्णपणे जिंकलाय सांगोर्ली संघानं.
तर आपण पाहतो याच दरम्यान सौ दर्शनाताई आतबडे माजी ग्रामपंचायत सदस्य आणि खऱ्या तर या स्पर्धेत शिल्पकार यांच्या सौभाग्यवती आमचे मित्र रोशन हातबडे निलेश हातबडे यांचे मातोश्री यांच्या या ठिकाणी आगमन होत आहे आणि त्यांच्या समवेत ज्योतिताई हातबडे सोनालीताई हातबडे तर सचिन घरत यांना विनंती असेल आपण या हा सामना संपल्यानंतर आपण त्यांचा सन्मान करू नक्कीच खऱ्या अर्थानं